नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा हर्षी. रंगगंध कलासक्त न्यास 40 गावच्या यूट्यूब चॅनलच्या व्यासपीठावरून आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आणि तरुण भारतच्या आकांक्षा पुरवणीमध्ये माझा एक लेख नुकताच प्रकाशित झाला आहे व्हॅलेंटाईन डेच्या प्रेम दिवसाच्या निमित्ताने. तर तो लेख मी तुमच्यासमोर सादर करते, त्याचं अभिवाचन करते. माझ्या लेखाचं नाव आहे प्रेमाचा केमिकल लोचा. प्रेमाला उपमा नाही ते देवा घरचे देणे. प्रेम या अडीच अक्षरी शब्दात किती ताकद आहे म्हणून सांगू. प्रेमाच्या प्रभावाखाली आल्यावर तर भले भले विद्वान शहाणी माणसं शरणागती पत्कारतात. राजे महाराजांच्या तख्तोताची उलथापालत होते. युद्ध होऊन रक्ताचे पाट वाहतात असं आपला इतिहासच सांगतो. प्रेम या भावनेला जीवशास्त्रीय रासायनिक बाजूही असते बरं का. मेंदूतही अनेक संप्रेरके आणि रसायने अर्थात केमिकल्स प्रेमात आपापली भूमिका चोख बजावत असतात. तर या अडीच अक्षरांमुळे तुमचं जीवन जसं बदलून जातं तसं तुमच्या मेंदूत आणि शरीरात काय बदल होतात अर्थात काय केमिकल लोचे होतात हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. आम्ही मेडिकल क्षेत्रातली मंडळी हा सगळा शास्त्रीय विचार करून काही प्रेमात पडत नाही. नाहीतर तुमचा उगाच गैरसमज व्हायचा की आमच्या प्रेमाचा रंगच वेगळा, पण असं काही नसतं बरं का. कविवर्य पाडगावकरांनी म्हटल्याप्रमाणे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, असंच आहे. तर प्रेमी जन हो, आज मी तुम्हाला प्रेम रोगाची लक्षणे सांगणार आहे. प्रेमाचे 3 प्रकारात वर्गीकरण केले आहे. बाप रे, प्रेमालाही वर्गीकरणापासून आपण वंचित ठेवू शकलेलो नाही. तर कसं वर्गीकरण केलंय म्हणजे आपण तुम्हाला एक गाणं आठवत असेल, शाहरुख खानच्या चित्रपटातलं होतं बघा, राजू बन गया जेंटलमन. सर्दी खांसी ना मलेरिया हुआ, मैं गया यारो मुझको लव 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 लव्हेरिया हुआ. तर या लव्हेरियाची काय लक्षणं असतात आणि वर्गीकरण कसं केलं आहे या रोगाचं. तर पहिली पायरी असते गरज किंवा इच्छा, दुसरी पायरी आकर्षण आणि प्रेमाची शेवटची पायरी असते ओढ. यापैकी प्रत्येक प्रकारात वेगवेगळी रसायने सहभागी होतात. तर कशी बघा, पहिला जो प्रकार आहे तो आहे गरज इच्छा म्हणजे प्रेमाची पहिली पायरी. या प्रकारात वयात येणाऱ्या स्त्री पुरुषात टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजिन ही संप्रेरके पुनरुत्पादनाकरता योग्य ते बदल घडवून आणतात. या रसायनांना पुरुष किंवा स्त्री हार्मोन्स असं संबोधलं जातं. पुनरुत्पादनासाठी ही दोन्ही संप्रेरके जोडीदाराची गरज तीव्र करतात. त्यातूनच प्रेमाची दुसरी पायरी म्हणजे आकर्षण निर्माण होतं. म्हणजे सोपी भाषेत सांगायचं झालं तर नजरो से नजर मिली. जेव्हा आपण वयात येतो तेव्हा आपल्याला कोणीतरी अचानक खूप आवडायला लागतं, अगदी जवळचं वाटायला लागतं. आणि का बरं, तर कारण त्या वयात ते वयच तसं असतं. 16वं वरीस झोक्याचं आपण म्हणतो तर ते वयच तसं असतं. हार्मोन्सची उलथापालत होत असते. असे हार्मोन्स आपले स्त्रवले जातात आपल्या मेंदूतनं आणि आपल्याला अपोजिट सेक्स अट्रॅक्शन म्हणजे दुसऱ्या लिंगाबद्दल आपल्याला जे आकर्षण म्हणजे प्रेम नाही म्हणता येणार त्याला, आकर्षण निर्माण होतं. तर पहिले ती गरज वाटायला लागते आपल्याला आणि त्याच्यातूनच दुसरी पायरी जी असते प्रेमाची म्हणजे आकर्षण हे निर्माण होतं. तर त्या आकर्षणात काय होतं की मुख्यतः डोपामाइन या न्यूरोट्रान्समीटरचं काम सगळ्यात जास्ती असतं. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला आकर्षण वाटू लागतं. या डोपामाइनला हॅप्पी हार्मोन असं म्हणूनही ओळखलं जातं. तसं त्याला रिवॉर्ड हार्मोन पण म्हणतात. रिवॉर्ड म्हणजे बक्षीस देणं, त्याला रिवॉर्ड हार्मोन पण म्हणतात. या हार्मोन्सचे प्रमाण वाढले तर ऍडिक्शन वाढतं. ऍडिक्शन म्हणजे काय, सवय. म्हणजे एखाद्याबद्दल खूप जास्ती ओढ आणि आकर्षण आपण म्हणतो ना, आपण ऍडिक्ट झालो आहे त्याला, मोबाईलला ऍडिक्ट झालो आहे किंवा याला, तर ते ऍडिक्शन आपलं खूप वाढतं. म्हणजे सोपी भाषेत तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करण्याची इच्छा निर्माण होणं.
म्हणून प्रेमात पडल्यावर आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा भेटण्याची, त्या व्यक्तीशी बोलण्याची, त्या व्यक्तीला बघण्याची, त्या व्यक्तीचा आवाज ऐकण्याची एक तीव्र भावना निर्माण होते. तर याचं कारण आहे डोपॅमाइन. आता या डोपॅमाइनच्या बरोबर नॉरएपिनेफ्रिन नावाचं एक हार्मोन असतं, संप्रेरक असतं, तेही मोठ्या प्रमाणात स्रवतं. नॉरएपिनेफ्रिन लढा किंवा पळा या प्रतिक्रियेशी संबंधित असतं. हे हॉर्मोन्स प्रेमात पडलेल्या व्यक्तीला आनंदी आणि उत्साही बनवतं. तर या म्हणजे हॉर्मोन्सचं संप्रेरक म्हणजे हॉर्मोन्स याचं काम काय असतं की ते प्रेमात पडलेल्या व्यक्तीला अत्यंत आनंदी आणि उत्साही बनवतं. आकर्षणामुळे मेंदूत सेरोटोनिन या संप्रेरकाचे प्रमाण कमी होतं. काय होतं की आकर्षण जेव्हा निर्माण होतं त्यामुळे मेंदूमध्ये सेरोटोनिन हे हॉर्मोन असतं, त्याचं प्रमाण अचानक कमी होतं. त्यामुळे आपल्या मूडमध्ये बदल होतात, मूड फ्लक्च्युएशन्स निर्माण होतात. प्रेमात पडल्यावर काय होतं बघा, आपण तहान भूक सगळं विसरतो. तहान भूक झोप सगळं आपण विसरून जातो. आजूबाजूचं जग विसरून जातो. आपल्याला फक्त नजरेसमोर अर्जुनाला जसा पक्षाचा डोळा दिसला तर तसा आपल्या डोळ्यासमोर आपल्याला फक्त तीच व्यक्ती दिसत राहते, ज्या व्यक्तीच्या प्रेमात आपण पडलेलो आहोत. तर त्यामुळे काय होतं, डोपॅमाइनचा उच्च आणि सेरोटोनिनच्या कमी पातळीमुळे आपल्या जोडीदाराबाबत व्यसनासारखी एक सक्तीची भावना निर्माण होते आणि आपण भावनिकरित्या आपल्या जोडीदाराबरोबर गुंतत जातो. म्हणजेच काय, त्याच्या अधीन होत जातो. म्हणजे हळूहळू आपण म्हणजे जी पहिली पायरी होती की आपल्याला ते हॉर्मोन्समुळे त्या वयामध्ये गरज किंवा इच्छा निर्माण होते, अपोजिट सेक्स अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण निर्माण होतं. त्या आकर्षणातूनच मग ओढ निर्माण होते. आकर्षण आणि ओढ हे वेगवेगळं आहे आणि आकर्षणाच्या पायरीमध्येच म्हणजे जो टप्पा असतो त्याच्यामध्ये आपण भावनिकरित्या आपल्या जोडीदाराबरोबर गुंतल्या जातो, अधीन होतो. आणि शेवटचा टप्पा काय आहे, ओढ. तर ओढमध्ये काय होतं की यासाठी जे महत्वाचं संप्रेरक म्हणजे हार्मोन जे काम करतं ते म्हणजे ऑक्सिटोसिन. प्रेमाच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं असतं एकमेकांवर असलेला विश्वास आणि जोडणारे बंध. आणि हे कार्य कोण करतं तर ऑक्सिटोसिन हे हार्मोन करतात. म्हणून त्याला कडल हार्मोन म्हणतात, कडलिंग. त्याचे शारीरिक आणि मानसिक परिणामही होतात. सामाजिक वर्तन आणि भावना यामुळे प्रभावित होतात. तर आता कळलं ना, प्रेमात पडल्यावर मेंदूत आणि शरीरात काय काय बदल होतात. आपण तर असा विचारही करत नाही सर्वसामान्य माणूस की आपण प्रेमात पडतो तर एवढे सगळे टप्पे आपण गाठतो, एवढ्या सगळ्या संप्रेरकांची हार्मोन्सची उलथापालथ होत असते. तर या प्रेमनगरीपर्यंत पोहोचण्याच्या 3 पायऱ्या अशा आहेत. तुम्हाला आपली पुराणातली नल दमयंतीची कथा तर सगळ्यांना माहिती आहे ना, नल दमयंतीची प्रेम कहाणी. तर दमयंती नलराजाच्या प्रेमात आणि नलराजा दमयंतीच्या प्रेमात पडतात, आकंठ बुडतात आणि त्याच्यासाठी दमयंती अत्यंत व्याकुळ होते. तिनं खाणं पिणंही सोडलं आणि तिची प्रकृतीही हळूहळू ढासळत जाते. सारं विश्व तिला शून्यवत वाटत राहतं. तेव्हा राजमाता म्हणजे तिची जी आई असते, माता असते, तर ती काळजीने राजवैद्याला पाचारण करते आणि राजवैद्य तिला काय सांगतात की राजवैद्य तिला जेव्हा तपासतात तेव्हा दमयंती त्यांना म्हणते औषध नलगे मजला. म्हणजे मला औषध नको असं नाही म्हणत ती, याच्यामध्ये खूप मस्त गंमत आहे. औषध नलगे नाही, नलगे मजला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की नलराजा औषध नल मजला, औषध माझं जे औषध आहे ते फक्त नलराजा आहे, त्याच्या सहवासानेच मी आनंदी होईल. आणि हा जो प्रेमरोग मला जडला आहे त्याची जी लक्षणं तुम्हाला दिसत आहेत की माझी प्रकृती ढासळते, तर नलराजा जर त्याच्या एका कटाक्षाने किंवा तो एकदा जरी माझ्या दृष्टिक्षेपात आला, मला भेटला, तर हे सगळं या प्रेमरोगातनं मी बरी होईल असं ती दमयंती राजवैद्यांना सांगते, राजमातेला सांगते. म्हणजे असा त्याचा अर्थ हा की प्रेमज्वर बरं व्हायला तुमच्या प्रिय व्यक्तीचे दर्शन किंवा सहवास हीच मात्रा लागू पडते, बाकी काहीही नाही. आता कळलं की प्रेमात पडल्यावर प्रेमी कसे वेड्यासारखे का वागतात, तर त्याला कारणीभूत हे संप्रेरके म्हणजे हॉर्मोन्स असतात. कधी दोघांनाही म्हणजे दोघांपैकी कोणालाही प्रेमभंगाचा सामना करावा लागतो.
तर प्रेमभंगातही मेंदूतील रसायने आपली भूमिका चोख बजावतात. प्रेमभंग झालेली व्यक्ती अत्यंत निराश होते. तिला नैराश्याचा सामना करावा लागतो. डोपॅमाइन संप्रेरक चांगल्या किंवा वाईट अशा दोन्हींवर नियंत्रण ठेवत असतो. प्रेमभंग झाल्यावर त्याचे प्रमाण खूप जास्ती प्रमाणात वाढतं आणि नियंत्रणाबाहेर त्याची पातळी जाते. त्यामुळे काय होतं की हे सगळे बदल त्यामुळे होतात आणि निराशेबरोबरच द्वेष, ईर्ष्या या भावनाही मनामध्ये येतात. म्हणजे आपल्याला प्रेमभंग ज्या व्यक्तीमुळे होतो त्या व्यक्तीबद्दल जसं आपल्याला तो डिप्रेशन, नैराश्य येतं, दुःख होतं. आपण म्हणतो ना, जब दिल ही टूट गया तब जी के क्या करेंगे, अशी स्थिती आपली होते. पण त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला असा धोका दिला आहे, आपला प्रेमभंग, आपल्या हृदयाला जखम केली आहे, हृदय घायाळ केलं आहे, अशा व्यक्तीबद्दल आपल्याला तिरस्कार, द्वेष सुद्धा निर्माण होतो. तर हे या संप्रेरकांमुळेच. तर प्रेमरोग ते प्रेमभंगामध्ये ही सगळी शास्त्रीय कारणंही आहेत. प्रेमभंगातून बाहेर यायला ही संप्रेरकेच आपल्याला मदत करतात बरं का. तर फेब्रुवारीच्या या प्रेमाच्या महिन्यात जर तुम्ही प्रेमात पडले असाल तर इतकं वृक्ष शास्त्रीय कारण मात्र तुमच्या त्या प्रेयसी किंवा प्रियकराला सांगू नका बरं. नाहीतर तुमच्या प्रेमाची गाडी कधी प्रेमभंगाकडे वळेल हे कळणारच नाही. तर ही सुंदर भावना अनुभवायला प्रत्येकाने प्रेमात मात्र आयुष्यात एकदा तरी प्रेमात मात्र जरूर जरूर पडायला हवं. तर असा हा प्रेमाचा सगळा केमिकल लोचा आणि अशी ही प्रेमगाथा. धन्यवाद.